इथं करण्याचा खरंच भाग्य मिळालं. नाही तर माझ्यासारख्या कामाला इथं कीर्तनाला कीर्तन करण्याची संधी सरासरी लोक भेटत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला आजच्या कीर्तनाला गायन सम्राट तसेच हरिभक्तपरायण आमचे गावाने तर सुद्धा भाग्य आहे की सर आज कीर्तन भाऊ भरायले. नाही तर आतापर्यंत जेवढे कीर्तन केले तर तिथे फक्त भजनी तीनच असतील. तर आपल्या गावचं म्हणजे सगळं आपल्या ह्याच्यामध्ये काय पंचकृषीतली जेवढी भजनी येतात तर ते एवढं सांगितलं. मला धकून घ्यायला असेल मी करतो मला जर तुम्ही धकून घेतलं तर मला बोला हरकत नाही ना. त्यामध्ये मला मला धकून घ्यायचं नाही, काहीच हरकत नाही. मला मला धकून घेतो तुम्ही फक्त उभा करा. कारण की जिथं कीर्तन सुरू असते साक्षात तुम्हाला जरी आता केशवराव महाराज दिसत जरी नसले तरी तुम्हाला स्वतः दादा इथं उभे येतं मीच नाही. तुम्ही काही म्हणा इथं तुम्ही म्हणता मॅडम उपमा कशी आला तुम्हाला प्रत्येक क्षणाला आठवणीला प्रत्येक कामाला अक्षरशः दादा इथं उभे येतं. म्हणून सर एवढं एका वेळेस आले इतके वारीचा सप्ताह किंवा एवढी मोठी दिंडी चालवणं हे काही आमच्यासारखेच काम नाही. कोणाचंच नाही. हे चांगले जमलं नाही. विठाला आमचे लिंबाजी मामाचे किलो पस्त आहे. चालू म्हणे ना गावाने सर म्हणते बघायला एकूण मुळदुंगावर आमचे निवडीचे तुकाराम महाराज मुळदुंग म्हणायचं ते म्हणे तबलं नाही पण हे बघ हे येते आम्हाला बघणार तबला कधीच काम ते म्हणे तबलं नाही हे काल तुम्हाला लय बरं वाटायला काय सांगावं. हे तुला महाराज देखील महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो की माझ्यासारख्या महाराजांची कीर्तन उपस्थिती राखली. तसेच आमचे इनेकरी बाबा आमचे उदय बापू नाव सांगा बाबा याचा महाराज निवडेकर पंडित मामा देखील मारोडीचे उपस्थित राहिले. प्रकाश महाराज वडळकर आपले गावाचे बाळासाहेब महाराज निवडीकर येते. पुन्हा भजने सुद्धा उपस्थित राहिले. नाही तर काय मग भाग्य इतकं उदयाला आलंय मी माझ्या तोंडाला सांगण्यापेक्षा पंढरपूरला कीर्तन येण्याची ही लय मोठी भाग्याची संपत्ती लागते. काय सगळे इथं पुन्हा आपले गाडी लोटाकडे मोकळं पडत उजळले भाग्य आता आवडीचा वारली संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडला. बरोबर आहे समजून घ्या. तुमचं नातू आहे त्याच्यात लय काय आपल्याला पत्र नाही लावायचं. आपण करा सोडवड पुढं हे आनंदी काही राहावे संसार नाही तिथे असं नाही समाधान तिथं हे तिथं सोडून घेतलं पाहिजे आपल्यातलं. पण आपल्यातले असं झालं सगळं असं सांगतो इमानदारी पण सांगत नाही. त्या गावात गेलो बदले नाही तुम्ही शांत बसून एका गावाला कीर्तनाने गेलो
गावात नाव मी येतोय पुन्हा मला आता राहिलंय ना झालं असतं तर मग वाटलं असतं. राहिलंय म्हणून जसं पत्र घेऊन बोलावं लागते आता त्यामुळे तो सर बदलेला म्हणलं तुम्ही काय करा माग उचला मी पुढे म्हणतो ते काय केलं मला उचललं एक नंबर सगळा कार्यक्रम झालाय आणि इमानदारी होती आता मी लाईट गेली त्या फक्त अशी डोळे झाकली 2 मिनिटं लगेच परत नाही गेली म्हणून दादा काय झालं ते लगेच तिसऱ्या सेकंड नाही ना हा त्याच्यानंतर तुम्हाला मी बघा सांगितलं की तुम्ही बघ सगळे जाणकार लोक माणसे माझ्यासारखे ती काही जणांची नंबर 1 पर म्हणते त्याबद्दल तुम्ही टाळ्या वाजवायला पाहिजे. आपलं झालंय काय माहिती तुम्हाला खरं थोडक्यात ऐकून घ्या. आपण काय करतो जगाचा नाताचा आता पुन्हा जुन्यासाठी बडी निघाला त्याचे बडी असले घरात काय तर आपण माहिती का आता झालं तुम्हाला पण झालं नाही म्हणून मी सांगतो ते बडी असले की अशा टाळ्या वाजवली तुकाराम मला असं बी एकदा म्हणले काय म्हणले माहिती का तुम्ही नुसतं असंच बसायची पण बाकीच्या वाटायला काय वाटलं काय म्हणाले काय मला देव तसं काय करू तुकाराम म्हणजे प्रमाणे हातावरी हात टाकून या